जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मोशन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंनो आता जे काही आपण प्रिव्ह्यू बघितला असेल तो एकदम खतरनाक झालेला आहे आणि ट्रेंडिंगवरती आहे। तर भाऊंनो असा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही, अगदी सोपा आहे। तो व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे आपल्याला आणि जे काही लाईक वगैरे असेल ते सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आहे आणि जे काही आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं ऑनलाईन मोशन ॲप्लिकेशनमध्ये। बघू शकता की बीटमार्क आणि सेक इफेक्ट आहे, अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। वरती बीटमार्क दिसत आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर भाऊंनो तुमच्या भावानं पहिला फोटो लावून दिलेला आहे, ते सिंपल तुम्हाला माहिती आहे फोटो कसं बदलायचे आहेत आणि इकडे कसे फोटो लावायचे आहेत। चला ते फोटो पहिले बदलून म्हणजे जो काही हा फोटो आहे त्याला अशा प्रकारे क्लिक करायचा आहे। इथं कलर फिटच्या ऑप्शनवरती जाऊन इथून तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथं प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। घेतल्यानंतर भाऊंनो आपल्याला सिंपली एकाच फोटोचा व्हिडिओ आहे, फक्त आपल्याला भाग खूप करायचे आहे। दुसऱ्या बीटवर यायचं आणि इथून आपल्याला परत तोच फोटो घेऊन घ्यायचा। अशा प्रकारे घेतल्यानंतर याला अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। घेऊन गेल्यानंतर भाऊंनो जेवढ्या पण आपल्याला बिटा दिसतात तिथून आपल्याला मधातून कट करून घ्यायचं आहे। तर चला सिंपल ते कट करून घेऊ। तर बघू शकते की अशा प्रकारे जे काही आपले बीट आहे त्याला अशा प्रकारे फोटोला क्लिक करायची। तर बघू शकते की मधातलं ऑप्शन जिथं कटचे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काही आपले कट बीट आहेत ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे। मी फटाकशी करून घेत, तुम्ही पण करून घ्यायचे। 2 भाग करून घ्यायचे मित्रांनो। आरामात करून घ्यायचं भावांनो कट। तर भावांनो एवढं झालं, कट झाल्यानंतर भावांनो हे बघू शकते की जे काही आपली पिन आहे त्याला अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि असं वरती घेऊन यायचं। तर बघू शकते की आपला जो काही फोटो आहे तो अशा प्रकारे हलवून जाईल आणि एवढं झाल्यानंतर भावांनो जे काही आपले इफेक्ट आहे ते लावायचे आहेत आपल्याला। तर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जो काय पहिला इफेक्ट दिसतो बघू शकते की अशा प्रकारे त्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आणि इथं नाव दिसतो इफेक्टवरती जाऊन जायचं आहे। गेल्यानंतर इथं 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून इथं बघू शकते कॉपी इफेक्ट नाव दिसतो, सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर परत आपला बीटमार्क ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर जो काय आपण इफेक्ट कॉपी केला तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकते की 2 बीट लावून दिलेला आहे, सिंगल बीट सोडून द्यायचे आणि डबल बीटला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। सिंपली फोटोवरती क्लिक करून घ्यायचा आहे, इथं इफेक्टवरती जायचं आणि 3 डॉटवरती जाऊन आणि पेस्ट इफेक्ट। तर बघू शकता की जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे। पहिली सिंगल बीट सोडून द्यायची आणि जिथे बघू शकते की डबल बीट आहे तिथं आपल्याला पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। चला ते फटाकसे करून घेऊ। इफेक्टवरती जायचं 3 डॉटवरती आणि पेस्ट इफेक्ट। सिंगल बीट सोडून द्यायची, डबल बीटला पेस्ट करायचं आहे। सिंगल बीट सोडून द्यायची आणि डबल बीटला पेस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भावांनो जे काही आपलं बीट वगैरे आहेत ते असं सोडायचं आहेत आणि दुसऱ्या बीटला पेस्ट करायचं। सिंगल बीट सोडून द्यायची, आरामात करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बघू शकते की अशा प्रकारे जे काही आपले पहिला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जो काही दुसरा इफेक्ट आहे सिंपल त्याच्यावरती क्लिक करून याला पण कॉपी करून घ्यायचं आहे। तर बघू शकते इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथं कॉपी इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भावांनो परत आपलं बीटमार्क ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जो काय आपण सिंगल बीटचा फोटो सोडलेला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। चला ते फटाकसे पेस्ट करून घेऊ। अशा प्रकारे जो काही सिंगल बीटचा फोटो सोडलेला आहे तो आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। मी फटाकसे करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचं आहे। तर भावांनो बघू शकता की जे काही आपले इफेक्ट आहे ते अशा प्रकारे लागून गेलेले आहेत। जे काही आपले इफेक्ट आहे ते सर्व लागलेले आहेत। आता आपल्याला पिन जी लावून घ्यायची ते त्या मटेरियलमध्ये आहे ते डाउनलोड करून घ्यायची। प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचे आणि जे काही आपले ते पिन जे आहे त्याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। घेऊन गेल्यानंतर भावांनो याला इथे वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। सेट करून घेतल्यानंतर याला समोर यायचं, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि जे काय आपलं
जे आपलं बॉर्डर आहे त्याला घेऊन जायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं. बघू शकते की भाऊंनो जे काही आपले फोटो वगैरे आहेत, व्हिडिओ वगैरे आहे अशा प्रकारे दिसून येईल. आणि जे काही तुमचा लोगो आहे ते पण तुम्ही लावून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून HD एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.